सरकार इतकं निर्दय झालेलं आहे आज की एखाद्या माणसाचा जर जीव जातोय तरी इथपर्यंत येऊ शकत नाही आणि आम्ही दुसरं काहीही मागत नाही। दीपक बोराडे यांचा उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे आणि आज हा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघालेला आहे। या मोर्चामध्ये त्यांचे परिवार देखील सामील झालेला आहे, त्यांच्या पत्नी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। ताई, काय सांगणार आज या मोर्चा काढलेला आहे, काय तुमच्या माध्यमातून मी सरकारला एवढीच विनंती करते की आज माझं खूप पणाला लागलेलं आहे आणि तुमच्या सरकार इतकं निर्दय झालेलं आहे आज की एखाद्या माणसाचा जर जीव जातोय तरी इथपर्यंत येऊ शकत नाही आणि आम्ही दुसरं काहीही मागत नाही। आमच्या ताटात जे होतं तेच आम्हाला हवंय। तुम्हाला जर या धनगर समाजाचा आक्रोश पाहायचा नसेल तर तुमचा कुणीतरी प्रतिनिधी आधीपर्यंत पाठवावा, नाहीतर समोर तुम्हाला खूप सहन करावं लागेल। त्यांची मुलगी देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहे, त्याच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई, काय सांगणार, मोर्चामध्ये सहभागी आहेस, काय वाटतंय, काय मागणी आहे? आमची एकच मागणी आहे की आमच्या एसटी सर्टिफिकेट आम्हाला मिळालं पाहिजे आणि आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे। जे आम्हाला संविधानाने दिलंय ते हे लोक नाकारताय, ते का नाकारताय त्यांनी सांगावं। धनगर आणि धनगराच्या फरकामुळे ते इतकं मोठं आक्रोशित आहे। आम्ही सगळे इथे जमा झालेलो आहोत। आमची जी मागणी आहे ती संविधानिक मागणी आणि तेच ते नाकारताय। नक्कीच आपण पाहिलं तर नक्कीच कुठेतरी आमच्या मागण्या देखील शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असतं, त्याच्याकडून म्हणल्या जातं। काही महिला सहभागी झाले आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। ताई, काय मागणी आहे? आज धनगर समाज लाखोच्या संख्येने जालना इथे विराट मोर्चासाठी आलेला आहे। हा इशारा मोर्चा आमचा फडणवीस सरकारला आहे, कारण आमचे बंधू दीपक बोराडे गेले 8 दिवस झाले प्राणांतिक उपोषणासाठी बसलेले असताना सरकारने दुजाभाव केलेला आहे। सरकारमधले कुठलेही मंत्री, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आलेले नाहीत, त्यामुळे आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो। सरकारने आमच्या बांधवांकडे दुर्लक्ष केले। 2014ला फडणवीस सरकारला जो गुलाल लागलेला आहे तो फक्त धनगर समाजामुळे लागलेला आहे आणि आज आम्ही ठराव करणार आहोत, जर आमचं एसटीचं प्रमाणपत्र या सरकारने जाहीर नाही केलं आज तर आम्ही सरकारची खुर्ची खाली करण्याचा आज आम्ही इशारा सरकारला देतो। दुर्लक्ष उपोषणाकडे दुर्लक्ष का करतो? हा, उपोषणाकडे दुर्लक्ष का केलं जातं हे तुमचा प्रश्न आहे, तर हाच आमचा सरकारला प्रश्न आहे की उपोषणाकडे तुम्ही दुर्लक्ष करताय म्हणजे तुम्ही जातीवाद करतायत का? तुम्ही एका जातीकडे वेगळं न्याय, दुसऱ्या जातीकडे वेगळा न्याय, हा म्हणजे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात। तुम्ही सगळ्यांना समान आणि सारखा न्याय दिला पाहिजे। मला एकच तुमच्या माध्यमाच्या वतीने सांगावं असं वाटतं की सरकार हा लोकप्रतिनिधीतला माणूस आहे। मायबाप जनतेसाठी तुम्ही एक मोठा, तुम्ही आमचे पालक आहात आणि तुम्ही पालकांनी ज्यावेळेस मुलांमध्ये भेदभाव केला तर त्या मुलांमध्ये काय असंतोष निर्माण होईल तुम्ही बघताय आता। आणि हे पिवळं वादळ आज थांबणारं नाहीये। जर आज सरकारमधून एक जरी लोकप्रतिनिधी आला, त्यांनी जर आम्हाला आज GR आमच्या हातात टेकवला तरच हे पिवळं वादळ थांबणार, अन्यथा हा जो विराट मोर्चा आहे, हा विराट इशारा आहे, तो काहीतरी एक वेगळं निर्माण करेल इतिहास। ते सांग नक्कीच या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी या मोर्चामध्ये आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे लोकसभा मराठी